मित्रांनो, माझे नाव रसिका आहे आणि माझे वय 19 वर्ष आहे. मी सध्या कॉलेजमध्ये शिकत आहे. मी दिसायला खूपच सुंदर आहे. रंग गोरा, मोठे मोठे डोळे, लांब केस. कोणीही मला बघून फिदा होत होते अशी माझी सुंदरता होती. जेव्हा मी रोडवरून चालत होते तेव्हा सगळ्यांची नजर माझ्यावरच टिकून राहत होती, जशी मी काही एका पिक्चरची हिरोईनच आहे. सगळे मला पटवण्याचा प्रयत्न करत होते, पण मी सहजपणे कोणाला पटत नव्हते. एके दिवशी आमच्या कॉलेजमधल्या भूमितीच्या मॅडम आल्या नाहीत. 4-5 दिवस असेच गेले. आम्हाला समजलं की त्या मॅडम कॉलेज सोडून दुसरीकडे गेले आहेत. 4-5 दिवस असेच गेले आणि एक दिवस भूमितीचे नवीन सर वर्गात आले. त्या दिवशी मी त्यांना पहिल्यांदा पाहिले. ते दिसायला खूपच हँडसम आणि तरुण होते. त्यांना पाहून सगळ्याच मुली त्यांच्यावर फिदा झाल्या. सरांनी त्यांची ओळख सांगितली. त्यांचे नाव कल्पेश असे होते. सरांनी आमची ही सगळ्यांची नावे विचारून घेतली आणि त्यानंतर सरांनी शिकवण्यास चालू केले. पण आम्हा मुलींचे सरांच्या शिकवण्यावर कमी आणि त्यांच्यावरच जास्त लक्ष असायचे. त्यांचे वय 32 ते 33 असेल. ते खूप उंच होते. तसेच त्यांची बॉडी खूप छान होती. मसल्स खूप छान दिसत होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जेव्हा ते बोर्डवर लिहित होते तेव्हा त्यांचा हाफ शर्ट थोडासा खाली होत होता आणि त्यांच्या हाताचे मसल्स दिसत होते. मी मनातल्या मनात विचार करत होते की सर किती स्ट्रॉंग वाटत आहेत. सरांना तर कुठल्या तरी बॉडी बिल्डरच्या कॉम्पिटिशनमध्ये जायला हवे. तेव्हाच सरांनी मला उठवले आणि एक गणित सोडवायला सांगितले. रसिका, उठ आणि हे गणित तू सोडवून दाखव. कसे सोडवणार? तू ट्राय कर. जसं सरांना माझं नाव घेतलं तसे मी उठले. माझा स्कर्ट थोडा टाईट होता. जसे मी बोर्डजवळ गेले तेव्हा सर्वांची नजर माझ्यावरच टिकून होती आणि मी ते गणित सोडवू लागले. पण अर्धे गणित सोडवल्यावर तिथून पुढे मला काही जमत नव्हते. तेव्हाच बेल वाजली आणि सरांचा क्लास संपला. सर निघून गेले. मला त्या गणितात थोडासा डाऊट होता, म्हणून कॉलेज संपल्यावर मी सरांकडे गेले आणि सरांना सांगितलं, सर, मला त्या गणितमध्ये थोडासा डाऊट आहे. तुम्ही एक्सप्लेन करू शकता का? सरांनी माझ्याकडे पाहिले. तसेच त्यांनी त्यांची नजर वरून खाली फिरवली आणि मला म्हणाले, हो ठीक आहे, बस ना इथे. सर त्यांच्या टेबलवर एका साईडला बसले होते आणि मी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले. रूममध्ये कोणीच नव्हते, फक्त आम्ही दोघेच होतो. सर उठून बोर्डजवळ गेले आणि ते गणित सोडवायला चालू केले. सरांनी गणित सोडवताना मला चांगलं समजून सांगत होते आणि मला त्यांचं शिकवलेलं खूप चांगलं समजत होतं. मी सरांना म्हणाले, सर, तुम्ही खूपच छान एक्सप्लेन करता. सर हसले आणि मला म्हणाले, हो का? असेच नेहमी काही डाऊट असेल तर माझ्याकडे येत जा. मी तुला चांगलं समजावून सांगेन. असे काही दिवस निघून गेले. मला कोणताही डाऊट असला की मी कॉलेज संपल्यावर सरांना एकांतात भेटून त्यांच्याकडून डाऊट क्लिअर करून घेत होते. आता सर माझ्यावर थोडं जास्तच अटेन्शन देत होते. कॉलेजमध्ये शिकवतानाही सरांची नजर माझ्यावरच असायची आणि मलाच क्वेश्चन करत होते. सगळ्या मुली मला हळूच सरांच्या नावाने चिडवत होते. मी घरी आल्यावर विचार करत होते की सर मला एवढं अटेन्शन का देत असतील. क्लासमध्ये दुसऱ्याही मुली आहेत तर त्यांना न विचारता ते नेहमी माझ्यावरच का लक्ष देतात. पण हळूहळू मला ते सर्व चांगले वाटू लागले. एके दिवशी सरांनी आम्हाला सांगितले की गणिताचे एक्झिबिशन आहे, तर आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. ते मॉडेल हाताने बनवावे लागेल. रसिका, तू माझ्यासोबत काम करशील? तुझं गणित आणि क्रिएटिव्हिटी थोडं चांगली आहे. मी खूप खुश झाले. आम्ही दुसऱ्याच दिवशी मीटिंग फिक्स केली. क्लासरूममध्ये नाही तर सरांच्या घरी, कारण सरांच्या घरी त्या प्रोजेक्टचे सगळे मटेरियल होते. सरांचं घर खूप मोठं आणि गावाबाहेर होतं. मी संध्याकाळी सरांच्या घरी गेले. सरांची बायको बाहेर गेली होती. त्यांना मुले पण नव्हते. घरात आता फक्त आम्ही दोघेच होतो. सरांनी मला त्यांच्या स्टडी रूममध्ये बसवले. टेबलवर पेपर, पेन्सिल, कंपास सगळं काही सामान ठेवले होते. ए रसिका, आपण प्रोजेक्ट करायला चालू करू.
पहिलं हे सर्कल ड्रॉ कर. मी माझं काम करणं सुरू केले, पण माझा हात थरथर कापत होता. सरांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाले, हे बघ, हे असलं होल्ड टाईट पकड. त्यांचा हात माझ्या हातावर होता आणि ते मला शिकवू लागले. सर म्हणाले, हे बघ, हा पार्ट इथे इन्सर्ट कर, फिट होईल. मी मनातल्या मनात विचार केला, इन्सर्ट? फिट? मी सरांना म्हणाले, सर फिट नाही झाला तर? ते हसले आणि म्हणाले, फोर्स करू नकोस, हळूहळू इन्सर्ट कर, आपोआपच फिट होईल. असेच आमचं बोलणं चालू राहिले आणि अर्धा प्रोजेक्ट झाला. रात्र झाली. सरांनी आमच्या दोघांसाठी चहा बनवला. चहा देत सर मला म्हणाले, रसिका, आता खूप काम झालं, चहा घे, बॉडीला एनर्जी भेटेल. मी चहा पिला आणि आम्ही दोघांनी राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण केले. बघता बघता रात्रीचे 9:30-10 वाजले होते. चेष्टा करत सर मला म्हणाले, रसिका, तुझ्या हाताने मॉडेल खूपच छान बनले आहे. मी लाजत हसले. मी सरांना म्हणाले, सर, 10 वाजले आहेत, आता मी कशी जाऊ घरी? सर म्हणाले, तू काळजी करू नकोस रसिका, मी तुला सोडतो. सरांनी त्यांची कार काढली आणि आम्ही दोघं जाऊ लागलो. रस्त्यावर खूप काळोख होता. सरांचं घर गावाबाहेर असल्यामुळे आजूबाजूला शेती होती. आजूबाजूची झाडेझुडपे पाहून मी खूप घाबरले. तेव्हा सर म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे ना, मी तुला व्यवस्थित घरी पोहोचवेल. आणि सरांनी मला घरी ड्रॉप केले. घरी येऊन मी जेवण करून माझ्या रूममध्ये आले. रात्रभर मला फक्त सरांचे विचार येत होता. त्यांच्यासोबत घालवलेला टाईम, त्यांचं हसणं बोलणं मला आठवत होते. माझ्या डोक्यात हाच विचार येत होता की मी सरांना आवडत आहे का? दुसऱ्या दिवशी आमच्या एक्झिबिशनला सरांनी मॉडेल दाखवले. सर्वांनी मॉडेलची तारीफ केली, पण त्यातच एक मुलगी खूप माझ्यावर जळत होती. ती म्हणाली, अरे वा रसिका, सरांसोबत रात्रभर काम करून खूप मजा आली असेल ना तुला? मी तिला रागात म्हणाले, शट अप, मी सरांसोबत फक्त कामच करत होते. तेव्हाची गोष्ट सरांनी ऐकली आणि त्यांनी मला इशारा केला. इशारा करून बोलवले. मी सरांजवळ गेले. तेव्हा सर मला म्हणाले, रसिका, लोक काही पण बोलतील, तू त्यांच्यावर लक्ष देऊ नकोस. मी म्हणाले, हो सर, पण तुमच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला आहे. माझे गणित खूप चांगलं होत आहे. सर मला म्हणाले, हो, असंच तू स्वतःचा कॉन्फिडन्स वाढव आणि दुसऱ्यांच्या बोलण्यावर तू लक्ष देऊ नकोस. एके दिवशी सरांनी ग्रुप स्टडी ऑर्गनाईज केली. त्या ग्रुपमध्ये मी आणि माझ्या 3 मैत्रिणी होत्या. रविवारच्या दिवशी सरांच्या घरी जाऊन स्टडी करायचा विचार होता, पण माझ्या त्या 3 मैत्रिणी आल्याच नाहीत. मी एकटी सरांच्या घरी होते. पण यावेळेस सरांची बायकोही घरी होती. त्या दिवशी सरांच्या बायकोने मला जेवायला वाढली. जेवण झाल्यावर आम्ही दोघे सरांच्या स्टडी रूममध्ये स्टडी करू लागलो. स्टडी करताना मध्ये मध्ये सरांची बायको रूममध्ये येऊन जात होती. कधी चहा तर कधी कॉफी घेऊन येत होती. सरांची बायको दिसायला खूपच छान होत्या. सरांनी खूप छान गणित मला एक्सप्लेन केले. रात्री पुन्हा सरांनी मला घरी ड्रॉप केले. घरी आल्यावर माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता की काहीतरी आमच्यात नक्कीच होणार आहे. असेच दिवस निघून गेले. मी आणि सर आम्ही दोघे एकमेकांना खूप क्लोज झालो. क्लासमध्ये सर मला स्पेशल मानत होते. एके दिवशी सर मला म्हणाले, रसिका, तुझी फिगर मीन्स तुझ्या या ड्रॉइंग फिगर खूप छान आहे. मी मनातल्या मनात फिगर म्हणून हसू लागले. थँक्यू सर, मी प्रॅक्टिस करते. एके दिवशी आमच्या कॉलेजमध्ये गणिताचं एक मोठं कॉम्पिटिशन होतं. सरांनी मला चांगलेच त्या कॉम्पिटिशनसाठी तयार केले. हे प्रोजेक्ट होते जे स्टेजवरती एक्सप्लेन करायचे होते. यासाठी सर मला तयार करू लागले. आम्ही रोज सरांच्या घरी भेटू लागलो. शेवटी त्या प्रोजेक्टचा दिवस आला. मी खूप नर्वस होते, घाबरले होते, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच स्टेजवर परफॉर्मन्स करणार होते. सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले, टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, तू फक्त तुझ्या बॉडी लँग्वेजवर लक्ष दे आणि कॉन्फिडन्स घालवू नकोस. सरांच्या या प्रोत्साहनाने मला थोडासा धीर आला आणि मी स्टेजवर चांगले परफॉर्मन्स केले. मी माझा प्रोजेक्ट चांगला एक्सप्लेन केला आणि प्राईजही जिंकले. खुश होऊन सरांनी मला प्रेमाने आलिंगन दिले. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सरांनी मला त्यांच्याजवळ बोलवले आणि मला म्हणाले, रसिका, मला तुला काहीतरी बोलायचं आहे. मी मनातल्या मनात विचार करत होते,
सरांना नक्की काय बोलायचं असेल? बहुतेक प्रपोज तर करायचं नाही ना? तेव्हा ते मला म्हणाले, रसिका, तुला माहीत आहे का मी तुझ्यावरच का जास्त लक्ष देतो आणि तुझ्यावरच का माझं जास्त अटेन्शन असते? याचे कारण हे आहे की तुझ्यासारखीच माझी एक बहीण होती, जी दिसायला थोडीफार तुझ्यासारखीच आणि तुझ्याच वयाची होती. पण तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती कायमची मला सोडून गेली. जेव्हा मी तुझ्याशी बोलतो तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या बहिणीशी बोलत आहे. मी तिला तर शिकवू शकलो नाही, पण तुला शिकवून नक्कीच तुला काहीतरी बनवेन. मी सरांचं हे सगळं बोलणं ऐकून एकदम शॉक झाले आणि रडू लागले. मला तर वेगळेच काही वाटले होते. मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की कमेंट करा. कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.